नमस्कार, माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण बनवतोय मारवाडी पद्धतीचा कांजी वडा. करायला अगदी सोपा आणि खायला खूप स्वादिष्ट आहे, तितकाच पौष्टिक देखील आहे. तुम्ही नुसती कांजीसुद्धा पिऊ शकता, त्याने डायजेशनसुद्धा खूप छान राहतं. कांजीसाठी लागणारे साहित्य बघूया. 2 चमचे बारीक मोहरी घ्यायची, 1 चमचा मोहरीची डाळ, 1 चमचा काळी मिरी, हिंगाचा खडा घ्यायचा छोटा आणि कश्मीरी लाल मिरची घ्यायची 1 चमचा. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचं आहे. थोडं जाडसरच ठेवायचं, फार बारीक पावडर करायची नाही. अशा प्रकारे बारीक करून झालेलं आहे. एका पातेल्यात आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं, थोडं कोमट झालेलं आहे. त्यामध्ये आता हा आपला मसाला घालून घ्यायचा. त्यामध्ये चवीनुसार काळं मीठ, साधं मीठ घालायचं. आता आपल्याला ही कांजी जेवढी करायची त्या अंदाजाने मसाला घालायचा, नाहीतर यामध्ये 2 चमचे मसाला पुरे होईल. पण इथे 1 लिटर पाणी घेतलं होतं, त्यामध्ये आपण 2 चमचे मसाला घालायचा आहे. मला कांजी थोडी शिल्लक करायची होती, त्यामुळे मी मसाला थोडा जास्त घातलेला आहे. मग आपण वेळेवर पाणीसुद्धा त्यामध्ये घालू शकतो. आता इथे आपण गाजराच्या 4 फोडी टाकलेल्या आहेत, त्यामुळे आपली कांजी लवकर तयार होईल. इथे आपण सालीसकट मुगाची डाळ घेतलेली आहे. ती आधी स्वच्छ धुवायची आणि पाण्यात भिजत घालायची. याला 1 ते 1.5 तासामध्ये छान भिजते ही. इथे आपली भिजत घातलेली डाळ चांगली मुरलेली आहे आणि त्याची सालसुद्धा काढून झालेली आहे. ही साल काढल्यानंतर निथळत ठेवायची आणि कापडावर थोडी सुकू द्यायची, त्यामुळे याचं पाणी थोडं कमी होईल. आता यामध्ये 2 मिरची घालून आपण बारीक केलेलं आहे, त्यामध्ये थोडं आलंसुद्धा घालायचं. डाळ कोरडी असल्यामुळे आपलं मिश्रण पातळ झालेलं नाही, असंच पाहिजे आपल्याला. आताची छान बारीक करून झालेली आहे. त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेली सोप घालायची, जाडसर कुटून घेतलेले धणे घ्यायचे, तसेच थोडं जिरंसुद्धा कुटून घ्यायचं आणि इथे 7-8 काळी मिरी आपण बारीक करून घेतलेली आहे. हे सर्व घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, भरपूर अशी कोथिंबीर घालायची, मध्ये लाल मिरची कुटून घालायची. हे स्वाद फार छान येतो. आणि चवीनुसार लाल मिरची पावडरसुद्धा घालायची, कारण हिरवी मिरची जास्त घातलेली नाही, फक्त 2च घातल्या. 2-3 चमचे सरसोचं तेल छान कडकडीत करायचं आणि या डाळीच्या मिश्रणामध्ये घालायचं. आता हे गरम असल्यामुळे आपण चमच्याने कालून घ्यायचं. हाताने छान मिश्रण एकत्र करून फेटून घ्यायचं. गॅसवर कढईमध्ये तेलसुद्धा तापवायला ठेवलेलं आहे. आता आपण एक वडा यामध्ये सोडून घेऊ. आता इथे आपण गोल गोलसुद्धा बनवू शकतो किंवा चापट करून असे मोठे मोठेसुद्धा सोडू शकतो. तर आज आपण दोन्ही प्रकारचे बनवणार आहोत. आधी असे पाण्याचा हात घेऊन गोल गोलच सोडायचे. गोल चापट जर करायचे असले तर आपण दुधाच्या पिशव्या येतात, त्या पिशवीवर थापून हा चापट वडा बनवू शकतो. आपण तसाही बनवला आणि त्यापेक्षा सोपी पद्धत तुम्हाला आज मी सांगणार आहे. अगदी टम्म फुगलेले आपले वडे तयार होतात. हे झाले आपले साधे गोल बनवलेले. त्या पातेल्यात आपण कोमट पाणी करून ठेवलेलं आहे, त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि हे वडे त्यामध्ये सोडून द्यायचे. वडे मुरल्यानंतर आपण त्यामधलं पाणी काढून घेऊ. पाणी काढल्यानंतर हे वडे आपण एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये कांजी घालायची. आपली कांजी या वड्यामध्ये शोषल्या जाते आणि आपले वडे छान स्वादिष्ट लागतात. आता चापट गोल करायचे. आपण ताकाच्या पिशवीवरती थापून घेतले आणि अशी कढईमध्ये सोडून तळून घ्यायचे. हे छान टम्म फुगतात, लगेच वर येतात. आपण यामध्ये असे सोडलेले होते, ते आता तयार झालेले आहेत. टम्म फुगलेले आपले वडे तयार झाले. आता हे काढून घेऊ. आधी आपण छोटे छोटे गोल गोल बनवून घेतलेले होते. आता हे चापट गोल झालेले आहेत तयार. आता एका पातेल्यात कोमट केलेलं पाणी आहे, त्यामध्ये हे वडे आपल्याला घालून चांगले मुरत ठेवायचे आहेत. तोपर्यंत आपली दुसरी बॅचसुद्धा तळून होईल. आता हे आपण या पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता उरलेलं जे डाळीचं मिश्रण आहे, त्यामध्ये आपण थोडं गव्हाचं पीठ, लाल मिरची पावडर आणि मीठ घालायचं आहे आणि एकत्र करून घ्यायचं. आधी आपण या डाळीच्या मिश्रणामध्ये कुठलंच पीठ न वापरता वडे बनवले. आता आपण थोडं गव्हाचं पीठ घालून किंवा चणा डाळीचं पीठसुद्धा तुम्ही घालू शकता. आणि ही तिसरी पद्धत म्हणजे आपली हाताला पाणी लावायचं, छोटे छोटे गोळे घ्यायचे, दुसरा हात ओला करून बोटाच्या साहाय्याने आपला वडा थापून घ्यायचा आणि अलगद आपल्या तेलामध्ये सोडून घ्यायचे. अशा प्रकारे हातावर सुद्धा आपण खूप अप्रतिम वडे बनवू शकतो. आता हे मुरलेले वडे आपण पाणी घालून काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे ही आपली कांजीसुद्धा छान तयार झालेली आहे. कांजी या वड्यामध्ये सोडून घेऊ. तुम्ही बघू शकता आपला वडा आतून किती छान पोकळ झालेला आहे, तितकाच तो मऊसुद्धा आहे.
अशा प्रकारे जिभेची चव वाढवणारा कांजी वडा आपला तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा बनवा आणि याचा आस्वाद घ्या. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. सोबत बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीज बघायला मिळतील. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.